सासूबाईंनी मला पाणी काढून घ्यायला सांगितलंय आणि सून म्हणते फिल्टरने त्या गाळण्यापेक्षा किती शुद्ध पाणी येते तुम्हाला माहिती का? कशाला गाळण्याची गरज? परिणतीमध्ये चूक काय झाली? गाळणं का वापरायचं आणि फिल्टर काय करतं, ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्यायला पाहिजे. किती शुद्ध होऊन आलं तरी इतरस जीव आहेत त्याच्यामध्ये आणि ते मरून आलेले आहेत. फिल्टर करून आलं आणखी नवीन उत्पन्न झालेले आहे. पण जे गाळणं खादी, ज्याला आपण खादीचं गाळणं म्हणतो, ते कसं सांगितलेलं आहे, त्याचं प्रमाण सांगितले भांड्याप्रमाणे. आणि दुहेरी, एकेरी नाही, दुहेरी सांगितलं. का बरे? दुहेरीचं काय कारण आहे? ते जीव तुमच्या पाण्यात पडू नये. म्हणजे ते कुठं पडणार? वरच्या एका पदरमध्ये, काही गेलेत सूक्ष्म तर दुसऱ्या पदरामध्ये. मग खाली आपल्या पाण्यात ते पडणार नाहीत रसाची, ही व्यवस्था. मग हातचीच खादी का सांगितली, मशीनची खादी का नाही? हातच्या खादीमध्ये काय फरक? छिद्र राहत नाही. मशीनच्या खादीमध्ये छिद्र राहतात. खादीचं वापरलं, पण मशीन खादीचं वापरलं तर त्याच्यातून जीव खाली पडतात, पाण्यात येतात. हे सगळं समजून घ्यायचं. आणि विहिरीवर एकदा पाणी काढल्यानंतर कमी जास्त हात लागत असतो इकडचा, अगाडीत पाण्याचा वगैरे, असं जीवानी करताना. परत एकदा आपण स्वयंपाक करताना घरी गेल्यानंतर दुसऱ्या गाळण्याने ते गाळणं आवश्यक असतं. लगेचच्या लगेच जरी असेल तरी सुद्धा दुसऱ्या गाळण्याने गाळलं पाहिजे. म्हणजे हे सगळं आपल्याला अंतरंगातून ते जीवदया कोणासाठी आहे? ते जीव मोक्षाला जावे, त्यांचंही रत्नत्रय व्यवस्थित राहावं. म्हणजे ते ह्यात रस पर्याय आत्ता करू शकत नाहीत, पण शुभभावाने त्यांनी मला व्यवस्थित पोचवलं आहे विहिरीमध्ये. शुभभाव होण्याची शक्यता आहे त्यांना. आपटून टाकलं की अशुभ परिणाम आणि संक्लेश. मग कसे ती संज्ञी पंचेंद्रिय होणार? संज्ञी पंचेंद्रिय होण्यासाठी हे रक्षण, ही दया, आणि तिथून मग ते सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ होणार. एवढं सगळं त्याचा अभिप्राय आहे त्यामध्ये. आपण म्हणतो किती त्या जलगालनमध्ये तर एवढं महत्त्व आहे की अनंत अनंत जीव असतात. त्या सगळ्या जीवांना आपल्या एका शरीराच्या पोषणासाठी, तृष्णा शमन करण्यासाठी नष्ट करायचं नाही. ते पण माझ्यासारखे जीव आहेत, त्यांची कुशलता राहो. परिणाम म्हणजे हे परिणामातून येणार आहे. शास्त्रात एवढं सांगितलं आणि त्याच्यापेक्षा तुम्ही चढवून सांगता, असं जर कोण म्हणेल तर त्या ठिकाणी चढवून नव्हे बाबा, ही अंतरंग परिणती आहे.